हाय. आज मी एक सूप दाखवणार आहे. हा ब्लॉग खरं तर माझ्याकडे जे वंडर शेफचं सूप मेकर आहे ते तुम्हाला दाखवायचं या हेतूने करते. खरं तर हा सूप मेकर मी खूप वर्षांपूर्वी घेतला होता, लॉकडाऊनच्या आसपास. कारण तेव्हा आमचं सिल्वासाला सगळं शूटिंग चाललं होतं, महाराष्ट्रात शूटिंग करायला परमिशन नव्हती. त्यामुळे मी हा सूप मेकर घेतला होता की संध्याकाळी मला जस्ट सगळं टाकलं की एक सूप गरमागरम रेडी मिळेल. तर हा सूप मेकर आहे. ह्याच्यात ज्युसेस सुद्धा करू शकतो, आपण स्मूदीज करू शकतो. मी फक्त ज्यूस आणि सूपच केलंय, मी स्मूदी केल्या नाहीये. पण तुम्ही युट्यूबवर बघू शकता किंवा वंडर शेफच्या दुसऱ्या ज्या साईट्स आहेत त्याच्यावरही तुम्हाला कळू शकेल की कसं ते स्मूदीज करायचे असतात. ह्यात खरं तर काहीच आपण शिजवून टाकायचं नाही, रादर छोटे तुकडे करून सगळं टाकायचंय, पाणी टाकायचंय आणि तो मोड ऑन करायचा आहे की सूप रेडी राहतं. आणि तुम्ही नुसत्या डाळींचं सुद्धा सूप करू शकता, वेगवेगळ्या भाज्यांचं सूप करू शकता. तुम्हाला जसं हवं, ज्या कॉम्बिनेशनचं हवं त्या कॉम्बिनेशनचं सूप हे पटकन होऊ शकतं आणि त्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीत. म्हणून हा ब्लॉग करण्याचा अट्टाहास आहे. तर आता मी आज जे करणार आहे ते मी दुधीचं सूप करणार आहे. त्याच्यात मी मुगाची डाळ, तांदूळ सुद्धा घालणार आहे. दाखवते तुम्हाला इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत. अशी सुपाची तयारी केली आहे मी. टोमॅटो घेतलाय, एक दुधीचे तुकडे आहेत. दुधीचे तुकडे जास्तही घेऊ शकता तुम्ही, वेगवेगळ्या भाज्याही घेऊ शकता. नंतर मी लसूण घेतलाय, छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय, त्यानंतर मिरी आणि लवंग घेतलंय, नंतर ऑरिगॅनो पण थोडंसं घालणार आहे मी. डाळ तांदूळ मी आज घालणार आहे. मुगाची डाळ घेतली आहे, थोडेसे तांदूळ धुवून घेतले. आता हा सूप मेकर दाखवते. या सूप मेकरमध्ये असे मोड आहेत. स्मूद आहे, चंकी आहे, कंपोट आहे, ज्यूस आहे, ब्लेंड आहे. त्यामुळे ज्युसर लावलात तुम्ही तर ज्यूस निघू शकतो फ्रूट्सचं, किंवा कोहळ्याचं ज्यूस, असे जर आपल्याला ज्युसेस घ्यायचे असतील तर ते सुद्धा ज्युसेस ह्याच्यात करू शकतो आपण. ब्लेंड करू शकतो नुसतंच. आणि आपल्याला स्मूथ सूपला पाहिजे असेल तर स्मूथ हा ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो, किंवा थोडेसे ग्रॅन्युलर चालणार असेल तर चंकी चालू शकतं. तर असे वेगवेगळे मोड आहेत आणि त्याप्रमाणे आपण ज्यूस किंवा सूप करू शकतो. टाईम ते त्याचं तेच सेट करतं, आपल्याला काहीच टायमिंग सेट करायची गरज नाही आहे, आपण फक्त मोड सेट करायचा आहे. त्यानंतर असं एकच ब्लेड असणार आहे त्याला. आणि हे सूप मेकर आहे, ज्याच्यात वॉटर लेवल मात्र परफेक्ट आली पाहिजे. मॅक्झिमम 1600 ml आणि मिनिमम 1300 ml एवढं पाणी लागतंच. त्यामुळे एका माणसासाठी खरं तर हा खूप होतो सूप मेकर, म्हणजे सूप यातलं झालेलं खूप होतं. म्हणून मी हा जरा वापरणं थांबवलं होतं, कारण ते संपतच नाही. आता सूप करताना सगळं आपल्याला फक्त त्या सूप मेकरमध्ये घालायचं आहे. पाणी घालायचं आहे त्या लेवलपर्यंत आणि मग कनेक्ट करायचं आहे इलेक्ट्रिसिटीला आणि मोड सिलेक्ट करायचा आहे. दॅट्स इट. तर सगळे तुकडे घालून घेऊया. ह्याच्यात काहीच भाजायची, तळायची, शिजवायची अशी काहीच गरज नाही. सगळं कच्चं घालायचंय, पाणी घालायचंय, मीठ घालायचंय. सूप रेडी. खरं तर हे खूप कन्व्हिनियंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, रात्री जेवणाच्या ऐवजी तुम्ही असं वेगवेगळ्या भाज्यांचं किंवा असं डाळ तांदूळ घातलेलं किंवा नुसत्या डाळींचं असं जर सूप प्यायलात भरपेट, आणि जर सॅलड खाल्लं, कच्च्या भाज्या किंवा काकडी, टोमॅटो अशा टाईपचं काही सॅलड खाल्लं, तर तरीसुद्धा तुमचं वेट कंट्रोल होण्यासाठी मदत होते. तर माझं काही दिवस असं डाएट होतं की वेगवेगळी सूप्स प्यायचे मी रात्री आणि सकाळी फक्त जेवायचे. म्हणून खरं तर हा घेतला होता मी सूप मेकर. ऑरिगॅनो पण आपण ह्याच्यातच घालणार आहोत. तुम्हाला तिखट हवं असेल तर लाल तिखट घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता, किंवा हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. पण जनरली सूप हे तिखटाशिवायचं जास्त छान लागतं. मीठ. मी थोडंसं तूप सुद्धा घालणार आहे, 1 चमचा सुवासासाठी. दॅट्स इट. आता पाणी टाकूया. दाखवते मी. हे बघा, असं सगळं एकत्र झालेलं आहे. आता ह्याच्यात पाणी टाकूया. 1 लिटर पाणी टाकलंय.
आणि त्याच्यात त्या पहिल्या लेवलपर्यंत ते पाणी आलं आहे, कारण आपण ऑलरेडी भाज्या टाकल्यात. आयदर ही लेवल किंवा ही लेवल, अशा 2 लेवल्सपर्यंत पाणी आलं पाहिजे. आपलं बेसिक लेवलला पाणी आलं आहे, सो दॅट्स इट. आता हा जो भाग आहे हा आपल्याला फिट करायचा आहे. हा जरा जड आहे. ओके, असा नुसता ठेवायचा आहे. आता कनेक्ट करूया आणि मोड ऑन करूया. बरेच दिवस ठेवल्यामुळे तो डायरेक्ट सूप मोडला सुरू झालाय. माहिती नाही तर सूप होतंय का, पण आय थिंक होईल. आता चालू तर आहे, त्याच्या स्टेप्सचा आवाज पण येतोय की आता होत आलंय, ग्राइंडिंग चाललंय किंवा जे काही आहे ते. आता ते होतंय की नाही हा डाऊट आहे मला. आलंय आता सूप, त्याचा एक वेगळा आवाज यायला लागला. खरं तर माझं हे पॅनल वरचं गेलं आहे बरीच वर्षं वापरल्यामुळे, त्यामुळे ते काही कळत नाही आहे मोड. पण आय होप आता एक 5-1 मिनिटात होईल. तर आपलं सूप रेडी आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची सूप्स नक्की करून बघा. तुम्ही आणखीन काही वेगळी रेसिपी करत असाल तर तीही मला सांगा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.